मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 334 कोटींचा निधी मंजूर. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ. विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपली. सत्ताधारी गटातील 5 संचालक व्यासपीठाऐवजी सभासदांमध्ये बसल्यामुळे अंतर्गत दुफळी होती. यवतमाळ दौऱ्यावर असलेले आदित्य आणि उद्धव ठाकरेंचं मनसेकडून स्वागत. राजू उंबरकर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार. शनी शिंगणापूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं शनी दर्शन. खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार विठ्ठल लंगे यांचीही दर्शनावेळी उपस्थिती. भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंना भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रामराव वडकुतेंचा गौरव. सेशेल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात वृद्ध जोनाथन कासवाची घेतली भेट. जोनाथन कासवाचं वय 194 वर्ष इतकं असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं त्याला जगातील सर्वात वृद्ध जिवंत भूचर प्राणी म्हणून घोषित केलं. येऊर जंगलामध्ये वनविभागाकडून बांधण्यात येत असलेल्या भिंतीची जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी. वनजमीन कुणाला तरी देण्यासाठीची ही सुपारी असल्याचा आव्हाडांचा वनविभागावर गंभीर आहे. धुळे शहरातील काँग्रेस भवनाबाहेर युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन. नीट पेपरफुटी आणि वाढत्या महागाई विरोधात तरुण कार्यकर्ते आक्रमक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी. रत्नागिरीच्या दापोली खेड मार्गावर पर्यटकांच्या कारची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 6 जण जखमी. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर गावातील ग्रामस्थ आक्रमक. एका ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असून पोलीस तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त ग्रामस्थांचा आरोप. दारू विक्री तात्काळ बंद करण्याची गावातल्या महिलांची मागणी. रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड धीम्या मार्गावर आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरुळ मार्गावर मेगा ब्लॉक. अनेक लोकल सेवा रद्द, तर काही रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार. पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही.